सो हॅलो यूशेफ किचन फॅमिली. आज आपण बनवणार आहोत पनीरची ग्रीन अशी ग्रेव्ही. सो ह्या रेसिपीला तुम्ही पनीर ग्रीन ग्रेव्ही असं देऊ शकता किंवा मग मिरची ग्रेव्ही असंही नाव देऊ शकता. सो इकडे पॅनमध्ये मी पनीर चॉप केलेले आहेत आणि त्यामध्ये आता मी बटर टाकणार आहे. सो बटरमध्ये आपल्याला पहिले पनीर जे आहेत ते लालसर नीट फ्राय करून घ्यायचे आहेत छान असे. आणि ही रेसिपी आहे ती तुम्ही लंचमध्ये खाऊ शकतात किंवा मग नॉर्मली आपण डिनरलाही खाऊ शकतो भातासोबत, आणि स्पेशली चपाती आणि रोटीसोबत ही रेसिपी खूप छान लागते. सो आता ग्रीन ग्रेव्हीसाठी इकडे मी कोथिंबीर, मिरची आणि जिरं घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये मी थोडेसे 2 पानं पुदिन्याचे पण टाकले आहेत एका फ्लेवरसाठी. तुम्हाला जे पण फ्लेवर आवडतात ते तुम्ही सर्व फ्लेवर टाकू शकतात. इथे मी एवढेच पदार्थ कोथिंबीर, मिरची, जिरं आणि पुदिना थोडासा एक फ्लेवरसाठी ॲड केला आहे. ह्याला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर ते पेस्ट करून झाल्यानंतर मी इथे बघू शकता तुम्ही की पनीर जे आहेत ते छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत. त्याच्यामध्ये मी ही लसणाची पेस्ट टाकली आहे थोडीशी फ्लेवरसाठी आणि त्याला थोडंसं परत मी परतून घेणार आहे पनीरला. ह्याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स, ऑर्गॅनोसुद्धा ॲड करू शकता. थोडीशी एक वेगळी टेस्ट तुम्ही या रेसिपीला देऊ शकतात. सो आता ह्याच्यामध्ये ही जी पेस्ट केली होती मी ग्रीन चिलीची ती ॲड करते आणि छान अशी, जसं तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकतात चटणी. कमी तिखट आवडत असेल तुम्ही कमीच ते ॲड करू शकतात. सो आता हे पनीरचे जे पीसेस आहेत ते ह्याच्यामध्ये मस्त चटणीमध्ये या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये नंतर तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे प्रमाणामध्ये. सो इथे मी चटणी नीट ॲड केलेली आहे. कोथिंबीर आहे त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच असेल आणि मेन आपल्याला तो हिरवा रंग हवा आहे कोथिंबीरचा, तर त्याच्यामुळे तो छान आलेला आहे इकडे रेसिपीला. सो छान असं आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे ह्या ग्रेव्हीला. सो आता ह्याच्यामध्ये आपली नेक्स्ट स्टेप आहे चीजची, जी ऑप्शनल आहे. आणि चीज जर तुम्हाला ॲड नसेल करायचं तर असंच तुम्ही ही ग्रेव्ही खाऊ शकतात किंवा मग ह्यामध्ये थोडासा मैदा ॲड करून ह्याची थिक पेस्ट तुम्ही करू शकता, जेणेकरून अजून तुम्ही पाणी ॲड करून त्याची थिक ग्रेव्ही अशी होईल. पण जर तुम्हाला व्हाईट सॉससारखं पण सेम आपल्याला त्याला ग्रीनमध्ये ते कन्वर्ट होईल. आणि इथे मीठ टाकून मी चीज ॲड करणार आहे, जेणेकरून चीजने छान त्याला बाइंडिंग मिळेल आणि ही जी ग्रीन पेस्ट आहे ती मस्त त्या पनीरला लेअरिंग देईल. सो ही रेसिपी असंही फेमस होते करंटली आणि तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. ठीक आहे. सो अशी रेसिपी रेडी आहे. सो फायनल मी इकडे ॲड करते चीज आणि चीजने छान त्याला टेक्स्चर येणार आहे. आणि येस, ही रेसिपी तुम्ही ब्रेडसोबत बाइंड करून किंवा मग ह्या ह्या ग्रीन पनीरचं तुम्ही फ्रँकीसुद्धा करू शकतात अजून तुम्हाला मॉडिफाय करायचं तर. सो येस, इथेही आपली रेसिपी फायनल रेडी आहे आणि नक्की तुम्ही सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर का तुम्हाला अजून रेसिपीज बघायच्यात, अजून काही नवीन रेसिपीज मी इन्व्हेंट करेन, सो त्याही तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, यूशेफ किचनला. आणि शेअर करा ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत आणि नक्की एन्जॉय करा. आणि तुम्ही कशासोबत ती टेस्ट केली, ब्रेडसोबत, रोटीसोबत किंवा नॉर्मल चपातीसोबत, भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत. सो अशी ही आपली स्वीट अशी रेसिपी रेडी आहे पनीरची. आणि तुम्ही बघू शकता चीज टाकल्यावर ते आपोआप बाइंड झालं ग्रेव्ही आणि खूप टेस्टला छान होती रेसिपी. सो नक्की ट्राय करा आणि कमेंट करा.